विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पोलीस भरतीचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, जे आता ग्राउंडची तयारी करत होते आणि ग्राउंड आपलं आता 20 जानेवारीला होतं, पण त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. ग्राउंड थोडंसं पुढे गेलेलं आहे. तीच अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मग नेमकं किती पुढे गेलंय आणि आपल्याला मग अजून किती दिवस प्रॅक्टिसला वेळ मिळणार आहे, या अनुषंगाने आपण चर्चा करूया. व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर एक महत्त्वाची माहिती सांगतो. इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या 2 बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही रेकॉर्डेड बॅचेस आहेत. मागच्या पोलीस भरतीला हजारो विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झालेला आहे. आपली ही 999 रुपयाची बॅच आहे आणि ही आपली 2499 ची बॅच आहे. फरक म्हणजे या बॅचमध्ये पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच उपलब्ध होणार आहे. बॅचचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अनलिमिटेड वॉच टाईम आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा बघता येईल. टॉपिकनुसार विषयानुसार टेस्ट आहेत. प्रत्येक विषयाचं स्पष्टीकरण आहे. टेस्ट सिरीज स्कोर कार्ड सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे. दोन्ही बॅचेसचं वैशिष्ट्य सेम आहे. फक्त या बॅचवर तुम्हाला पुस्तकं जे आहेत ते घरपोच स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. आता ही एक महत्त्वाची अपडेट आहे जी आज आपल्याला समजून घ्यायची आहे. बघा काय तारीख आहे, 13/1/2026 अर्थात कालचीच ही अपडेट आहे. अपडेट आलेली आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून. ज्यांच्याकडे पोलीस भरतीची संपूर्ण जबाबदारी आहे त्या कार्यालयाकडून ही अपडेट आलेली आहे. आता त्यांनी विषय काय दिलेला आहे या ठिकाणी, तर सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री खरेदी करण्याकरता परवानगी देण्याबाबत. पोलीस भरतीसाठी जी काही साधन सामग्री लागणार आहे त्याची खरेदी करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोलीस भरती प्रक्रियेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा लागणार आहे, त्यानंतर OMR सीट्स लागणार आहे, काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टींना अनुमती देण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा, इथून पुढे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांनी काय सांगितलंय की सध्या राज्यामध्ये महानगरपालिका च्या निवडणुकांची आचारसंहिता चालू आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीची आता आचारसंहिता कालपासून सुरू झालेली आहे. त्या दृष्टीनं आता इथे या ठिकाणी काय म्हटले बघा, तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांची शारीरिक चाचणी फिजिकल जी आहे ती आपली 11/2/2026 म्हणजेच 11 फेब्रुवारी 2026 पासून प्रस्तावित आहे. संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री करता लागणारे साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग सुविधा किंवा दर करार पद्धत राबविण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावर त्वरित सुरू करण्यात यावी. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की आपलं जे ग्राउंड आहे ते 11 फेब्रुवारी पासून जे आहे ते चालू होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अजून आपल्याकडे जे 20 तारखेला आता आपलं ग्राउंड चालू होणार होतं, पण तेच ग्राउंड आता आपलं 11 फेब्रुवारीला चालू होणार आहे. म्हणजेच आपल्याकडे अजून जानेवारीचे 15 दिवस आहेत आणि पुन्हा फेब्रुवारीचे 10 दिवस आहेत. म्हणजे अजून आपल्याकडे 25 दिवस जे आहेत ते ग्राउंडला आपल्याला उपलब्ध होणार आहेत इथून पुढे, लक्षात घ्या. त्यामुळे तुमची तर प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. अशाच पद्धतीने जोरदार प्रॅक्टिस चालू ठेवा. आपल्याला आणखी काही दिवस एक्स्ट्रा बोनस मिळालेले आहेत हे लक्षात घेऊन अजून चांगली प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो. सध्या आचारसंहितेमुळे सर्व पोलीस बंदोबस्त जो आहे तो वेगवेगळ्या निवडणूक केंद्रांवरती असल्यामुळे सध्या ग्राउंड घेण्यासारखी परिस्थिती नाही, कारण ग्राउंड घ्यायला सुद्धा भरपूर असं मनुष्यबळ पोलीस कर्मचारी यंत्रणा तिथे आवश्यक असते. त्यामुळे आदर्श आचारसंहिता प्रॉपर पद्धतीने राबवली जावी या अनुषंगानं हे जे ग्राउंड आहे आपलं ते आता फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं ह्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच जी आहे ती जॉईन करायची आहे. त्याच पद्धतीनं आणखी एक महत्त्वाचं अपडेट तुम्हाला सांगतो. जर तुम्ही बार्टी या संस्थेची परीक्षा दिलेली असेल आणि आता बार्टीचं तुम्हाला माहिती आहे निकाल लागलेला आहे, सिलेक्शन आणि मेरिट अशा दोन्ही सुद्धा लिस्ट लागलेल्या आहेत. जर तुमचं या दोन्हीपैकी कुठल्याही लिस्टमध्ये नाव असेल तर आता प्रेफरन्स देण्याची लिंक सुरू झालेली आहे. तुम्हाला जो क्लास हवा आहे त्याची प्रेफरन्स देण्याची लिंक सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातला अग्रगण्य प्लॅटफॉर्म जो आहे तो पोलीस भरती असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल तो आपला इग्नाइट अकॅडमीचा आहे. तर निश्चितपणे मी तुम्हाला या माध्यमातून आग्रह करेल की इग्नाइट अकॅडमीला तुम्हाला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून तुम्हाला पोलीस भरतीचा कोर्स जो आहे तो शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तेव्हा निश्चितपणे इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स द्या. त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपले हे सगळे पोलीस भरतीचे दर्जेदार असे पुस्तकं जे आहेत ते सुरेश बारगळ सरांची पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाईन स्वरूपात मागवू शकता किंवा तुम्ही ज्याही शहरात राहताय त्या शहरामध्ये तुम्ही ते परचेस करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्हाला 8888906116 या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबत किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांबाबतचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच
आपलं हे इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.